Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. शेगड्या स्वयंपाकासाठी लागतात आणि हॉटेलमध्ये ठेवलेल्या होत्या. याचे गॅस सिलेंडर कुठे गेले? आमचं जाऊन आम्ही भिकारी झालो तर सरकार हे मोठं झालंय, याच्यापेक्षा काय बोलावं. सेटल होतात ते छातीत का पाणी आल्यामुळे सगळं दबावाने बाहेर आलं. अंधार असल्यामुळे मध्ये आतमध्ये हे बघा यांनी शेगड्या दाखवल्या आपल्याला. म्हणजे ते 2-3 लाखाचं ह्याचं नुकसान झालं केच्याच दुकानचं, आणि 2-1 लाख रुपयाचं हॉटेलचं नुकसान झालं. सगळं सामान होऊन गेलं. शासनाने काय केलंय, आता राशन वगैरे दिले, 10 किलो तांदूळ 10 किलो गहू, ते जनावर सकट खायनात इतके, म्हणजे ते जनावर सुद्धा खाणार नाहीत ह्या परिस्थितीत हे तांदूळ गहू दिलेत. बीडमधल्या उक्कड पिंपरी फाट्यावर मी सध्या आहे आणि तुम्हाला समोर दिसत असेल हॉटेल जय हिंद सिंदफणा पॉईंट व्हेज अँड नॉन व्हेज. आता हक्काने यायचं आणि चवीने खायचं. खाली तुम्हाला माशांचे फोटो दिसतील आणि वर त्या हॉटेल मालकाचा नंबर आणि त्याचं नाव आहे. इथं पोचण्याचं कारण काय माहिती आहे का, इथं 2.5 लाख रुपयांचं एक शेड होतं ज्याच्यामध्ये गोदाम होतं आणि त्याला लागूनच हॉटेल जय हिंद होतं. या हॉटेलला उभं करण्यासाठी इथल्या शेतकऱ्याने 7 ते 8 लाख रुपये खर्च केले. म्हणजे इथं गोदामाचं शेड होतं 4 ते 5 लाखांचं आणि हॉटेल होतं 7 ते 8 लाखांचं. आता हे दोन्ही शेड उद्ध्वस्त झालेले आहेत आणि केवळ उद्ध्वस्त झालेले नाही आहेत, तर तुमची नजर जिथपर्यंत जाईल तुम्हाला समोर जे पत्रे दिसत आहेत ना, तर ते पत्रे या सगळ्या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत. ते पत्रे इथल्या भुसार माल ठेवण्याच्या गोदामाचे आहेत आणि सोबतच जय हिंद व्हेज आणि नॉनव्हेज या हॉटेलचे आहेत. आता या दोन्ही शेडचे मालक माझ्याबरोबर आहेत. तुम्हाला सगळं अस्तव्यस्त दिसत असेल. हॉटेलमधलं सामान नेमकं कुठं गेलं आहे, हे भुसार मालाचा माल नेमका कुठं वाहून गेला आहे, गुडघे एवढले खड्डे इथं पडलेत, झाडं वाहून गेलीत. म्हणजे जमीनदोस्त होणं कशाला म्हणतात हे ह्याचा सगळा नजारा तुमच्यासमोर. त्या हॉटेल मालकाशी आपल्याला बोलायचं आहे. या पुढे या, काय झालं होतं त्या दिवशी? त्या दिवशी पाणी 9-10 वाजता पाणी आलं सकाळी. पाणी वाढणार नाही ह्या आशेने आम्ही बघितलं, सामान काढण्याचा प्रयत्न केला, पण सामान काढूस तरच पाणी इथं छाती लेवल आलं. त्यामुळे सामान काहीच काढता आलं. काय सामान होतं? सामान होतं 2 फ्रीज वाहून गेले, टेबल वाहून गेले हॉटेलमधले सामान, आणि आमचं केचरचं दुकान होतं भांड्याचं. केचर दुकानमधले कमीत कमी 2.25 लाखाचे ते भांडे होते मोठाले, लग्नाचे स्वयंपाक करतात ना त्याचे भांडे होते. ते भांडे आमचे वाहून गेले. म्हणजे ते 2-3 लाखाचं ह्याचं नुकसान झालं केचरचं दुकानचं, आणि 2-1 लाख रुपयाचं हॉटेलचं नुकसान झालं. सगळं सामान वाहून गेलं आमचं. कधी सुरू केलं होतं तुम्ही हॉटेल चालू केलेलं 5-7 वर्ष झाले असेल. एकूण किती लाखांचं नुकसान झालं? एकूण 4-4.5 लाखाच्या पुढे नुकसान झालं इथं त्या आपल्या हॉटेलचं आणि आमच्यावलं. आमच्या शेजारी एक हॉटेल इथं दुकान होतं, दुकान एक वाहून गेलं. यांचं गोदाम होतं, खाद्य दुकान होतं, ते दुकान एक वाहून गेलं त्यांचं. दाखवाल का मला जरा तुमचं किचन कुठं होतं काय वगैरे दाखवा. अच्छा, आतमध्ये अंधार आहे, मी तुम्हाला इथूनच दाखवतो. या इकडून इथं वरून बोला. बाकीचं भट्टीन ते इथं खराब, भट्टीन ते खराब झाली आणि वाहून गेले इथून सामान. फ्रीज होते 2 फ्रीज इथून असं जात नाही, आम्ही स्वतः बघितले इथून वाहून जातो. कोणत्या पार इकडे ठेवलेलं होतं आतमध्ये, कोणत्या सुद्धा बाहेर येऊन पडलं. इथं कमीत कमी डोक्या इतकं पाणी आलं, काहीच करता आलं नाही आम्हाला. बाहेर सामान सुद्धा बाहेर काढता आलं नाही. आणि आमचे एक शेड होतं, शेडमध्ये आमचे भांडे होते केचर दुकानचे, ते दुकानचे भांडे शेड सकट वाहून गेले. ते काउंटर पण बाहेर आले, काउंटर पण बाहेर आले. काउंटर पर पलीकडच्या साईडला होतं आतमध्ये. ते छातीत का पाणी आल्यामुळे सगळं दबावाने बाहेर आलं. अच्छा, अंधार असल्यामुळे मध्ये आतमध्ये हे बघा यांनी शेगड्या दाखवल्या आपल्याला. थोडं मागे सारखा. हे बघा या शेगड्या यांनी बांधून ठेवलेल्या होत्या. या शेगड्या स्वयंपाकासाठी लागतात आणि हॉटेलमध्ये ठेवलेल्या होत्या. याचे गॅस सिलेंडर कुठे गेलेत? या पुढे इकडून या ना. 2 सिलेंडर गेले वाहून. सगळं सामान जेवढं होतं तेवढं सगळंच वाहून गेलेलं. आता काय मागणी तुमची सर? सरकार मागणी किंवा 2-3 लाख रुपये कोणा नुकसान भरपाई द्यावं काहीतरी, आणि ओला दुष्काळ जाहीर करावं. कोणी आलं होतं पाणी करायला? पाणी आलं ते तलाठीने, ते 2 दिवसापूर्वी येऊन गेले. तर ते बघू म्हणले, पंचनामे झाले नाहीत अजून, पंचनामे करू म्हणले 2 दिवसात पंचनामे. या पुढे काय म्हणताय तुम्ही? या. शेतकऱ्याचं इतकं नुकसान झालंय की ते सांगताच येत नाही. स्वतः समक्ष पाहिल्याशिवाय नाही. इथं आमच्या बंधू शेड होतं जवळपास 4 लाखाचं, ते म्हणजे फारच उपटून गेलं ते शेड. ते शेडला म्हणजे इतका पाण्याचा प्रभाव जास्त होता
केलंय आणि आमच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरल्यामुळं आमचे ज्वारी असो बाजरी ज्वारी सगळे भिजलं. जवळपास कमरा इतकं पाणी होतं आमच्या घरामध्ये आणि गंज वगैरे सगळी गेली. आता जनावराला काहीच टाकायला राहिलं नाही. ते आता जनावरं सोडून द्यायची पाळी आली आणि प्रशासनाने त्याचा आणि कोणतीच दखल घेतलेली नाही आहे. आता ह्यात जर ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी शेतकऱ्याची मागणी की 50,000 रुपये तत्काळ त्यांना मदत म्हणून. या शेडमध्ये काय होतं इथं? ह्या शेडमध्ये आपले म्हणजे कुक्कुटपालन होते त्यांचं ते. कोंबड्यांचं हा. होतं, भुसार माल पण होतं. हा भुसार माल कुक्कुटपालन म्हणजे दोही बी होते ते ॲडजस्ट केलेलं त्यात. ते सगळंच वाहून गेलं. इतका म्हणजे प्रवाह पाण्याचा जास्त होता ते सांगताच आहे ना, इतका प्रवाह होता त्याचा पाण्याचा. तुमचं किती नुकसान झालंय आणि त्या काय आता हे जे सगळं शेड वाहून गेलंय, तुम्ही हे सगळं उभं करायला किती दिवस लागले होते तुम्हाला? उभा करायला म्हणजे 3 ते 4 महिने गेले. त्याचं अजून उद्घाटन पण झालं नव्हतं. दिवाळीला उद्घाटन करायचं होतं. 4-5 लाख रुपये तिथं नुकसान झालंच. पण बाकी हे जमीन बघा तुम्ही किती खरडून गेली आणि 1 किलोमीटर माझी ह्याच कडीला शेती आहे. 14 एकरचं नुकसान झालंय आणि मला वाटत नाही सरकार देईन म्हणून. असं का म्हणताय तुम्ही? नाही, भरोसाच नाही. का? नाही, कुंभमेळ्याला लागतात ना 14,000 कोटी रुपये. कशाला काय गरज आहे? कुणी सांगितलंय? दानधर्म देवधर्म करायला लागतात त्यांना, शेतकऱ्याला नाही लागणार. तर आता मुख्यमंत्री दौरे करतायत, सांगतायत कशाला? त्यांचाच खर्च जास्त आहे नुकसानीपेक्षा मुख्यमंत्र्यांचा. तिथूनच दिसत नाही का त्यांना काय चालू आहे म्हणून. नेपाळसारखी परिस्थिती नक्कीच होईल 5 वर्षाच्या आत महाराष्ट्रात. कधी कळलं की तुमचं शेड वाहून गेलंय? आम्हाला पाण्याची साखळी तुटली इथून बंधाऱ्यापासून. शेड आमच्याकडे तर पुरावे आहेत पण ते काय झालं, तिथून शेड चालू झालं, पाण्याचं पातळी तुटली बंधाऱ्याची आणि ते बंधारा बिनकामाचा आहे आमच्या. तो कामाचाच नाही. बंधाऱ्यामध्ये लाकडं गुंतले आणि तो बंधारा ह्या साईडनं उजवा, डाव्या साईडनं पाण्याची साखळी तुटल्यामुळे ही परिस्थिती झाली आमची. पण आता हे कसं उभं करणार तुम्ही सगळं? आता प्रशासनाने ह्याची काहीतरी दखल घ्यायला पाहिजे आणि तत्काळ म्हणजे काही नाही थोडीफार का व्हायना मदत करायला पाहिजे. जवळपास 5 लाख रुपयाचं नुकसान झालं तर किमान 4 लाख रुपये तरी शासनाने प्रशासनाने द्यावात. हा ना, हे फार नुकसान म्हणजे इतका प्रभाव होता पाण्याचा केलेच. आणि आता मंत्रिमंडळ जे आमदार जे येतात ते नक्की रस्त्यावर येतात नक्की पाणी करून हो करून चालणार नाही. शेतकऱ्याला म्हणजे आज जनावराला काही गंजी वगैरे वाहून गेले, आज जनावर सोडून द्यायची पाळी आली आणि ह्याच जर 2 दिवसात नाही निर्णय घेतला तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. हे तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की तात्काळ शेतकऱ्याला काहीतरी द्यावं पटकून. आता शासनाने काय केलंय, आता राशन वगैरे दिले 10 किलो तांदूळ 10 किलो गहू. ते जनावर सकट खायनात इतके म्हणजे ते जनावर सुद्धा खाणार नाहीत. ह्या परिस्थितीत हे तांदूळ गहू दिलेत ते कोणत्याही काही कामाचे नाहीत. हा खाण्याचे बाजरी वगैरे काहीच राहिलं नाही. म्हणजे पुरा माल भिजलाय. इतकाला म्हणजे घरामध्ये कमरा इतकाला पाणी होतं. म्हणजे लहान विद्यार्थ्याचे शाळेचे दप्तर वगैरे पुस्तक हे म्हणजे काहीच विचारूच नका तुम्ही काय नुकसान झालंय म्हणून. लाईव्ह तुमच्या समोर आहे ना कसं झालंय. दुकान हॉटेलचं पुरे भांडे वगैरे वाहून गेलेत. म्हणजे पार हॉटेलचं म्हणजे 5 लाख रुपये तात्काळ. आमचे मंगल कार्यालय म्हणजे छोटे पार कार्यक्रम वगैरे असलेत ते लग्न वगैरे ते भाड्याने देत होतो आम्ही. फार नुकसान झाली पार हॉटेलची. हॉटेल म्हणूनच राहिलं नाही. फार इतकी बेकट अवस्था झाली की लई बेकट अवस्था झाली. पण आता तुमचं शेड वाहून गेलं, आता काय तुम्ही कसं भागवणार तुमच्या कुटुंबाचं? आता काय जे होईल ते सारेच. आता आम्ही तरी काय करणार, त्याला असंच राहून देणार. काय करणार आता? रस्त्यावर काहीतरी जावं लागेल कुठंतरी कामाधंद्याला MIDCत आणि पूर्ण त्याचा विचार करून. काय मागणी आहे का सरकारला विशेष? दिली तर चांगले पण वाटत नाही. त्यांना सरकारवर विश्वासच नाही. ते म्हणतात की सरकार या काय म्हणतायत विश्वास कशाचा राहील? विश्वास हे नाव कशाचं राहील? असं बोला. आता हे तुम्ही पहा, हे बांधलंय म्हणून राहिलंय. मग याच्यापेक्षा मोठ्या वस्तू किती गेल्या असत्या ना. आज इथून ह्या गावातून आमचे सोयरे धायरे किंवा गावकरी किंवा शेजारी असते ना, यांचे जर हे राहिलंय तर मोठ्याले भगुने पातिले टोपणं कवचे कढया काय काय नाही गेलं. आणि हे तर तुम्हाला दिसतंच ना. याच्यापेक्षा तुम्हाला काय सांगायचं आणखी? हे तुम्ही बघू शकतात ना, हे सरकार बी बघतंय. अहो काहीचे परस्परच जमिनी गेल्या तर त्याच्यात काही नाही राहिलं ना. आता काय आम्ही म्हणजे आमची तर बोलायची मानसिकता, आम्ही काय बोलणार आहे त्याच्यावर? काय बोलणार आहे? तर तुम्हालाही दिसतंय, तुम्ही बी बघतायत. तुमची काय मागणी आहे सरकार? आमची मागणी काय, त्याने आता आमचं जाऊन आम्ही भिकारी झालो तर सरकार हे मोठं झालंय. याच्यापेक्षा काय बोलावं तुम्हाला पत्रकार बांधवांना तरी काय बोलावं तुम्हाला तरी काय वाटतं? आमची मागणी आहे, आमचं हायेस्ट देवाने ठेवायला पाहिजे होतं ते गेलं. आता त्याचे आमचे मायबाप सरकारचे, मग सरकारने काय द्यायचं हे सरकारने ठरवायचं असतं ना हो मला. आमची काय मागणी आहे? आमचं हायती जेवढं होतं तेवढं आमचं समाधानाचं होतं.
त्याच्यात आमचा उदरनिर्वाह होता. हे बघा ना, चटया बघा तुम्ही, हे बघा हे वाहून गेलं, हे राहिलंय म्हणजे हे कोपऱ्यात गुतलंय ते म्हणून तिथं राहिलंय. हे सगळ्यात असे सगळ्या 5-25 सगळे बांधून ठेवल्या होत्या बाबा, कुणी नेऊ नये म्हणून. चोरांना नेलं तर निसर्गाने नेलं. आता हे कोणतरी नेणारच होतं म्हणून बांधून ठेवलं, ते निसर्गाने नेलं. आणि ते आमचे मायबाप सरकार आहे. सरकारला जर आमची जर किव नसली तर आम्ही तरी काय करायचं. आलं होतं का, काय आश्वासन वगैरे देण्यात आलंय तुम्हाला? कुणी आलं नाही, कुणी येणार बी नाही. फक्त आमचा विश्वास थोडा पत्रकार बांधवांवर आहे, मीडियावर आहे. मीडियाने जर लावून धरलं तर ते आमच्यापर्यंत येऊ शकते. नाही धरल्यावर काय येणार आहे आमच्यापाशी? काही येणार बी नाही. काही ते जे काय आहे का हे तुम्हालाही दिसतंय, तुम्ही बघता, तुम्ही तुमच्या त्याच्यात तर सगळं रेकॉर्डच होतं. याच्यापेक्षा काय होणार आहे? या हॉटेल व्यावसायिकांसोबत किंवा या भुसार मालाच्या मालकांसोबत बोलल्यानंतर एक जाणवतंय ते प्रचंड हतबल आणि हताश आहे. त्यांना सरकारकडून हे बघा सिंदफणा नदीतून वाळू वाहून आल्याचं ते सांगतायत. पण तुम्हाला ती वाळू सुद्धा मी दाखवतोय, ते दाखवतायत किंवा बघा आमच्या शेडच्या बाजूला काय काय वाहून आलंय. आता तुम्ही समोर बघा, तुमची जिथपर्यंत नजर जाईल सगळं साहित्य तुम्हाला दिसेल. वाळू आहे, दगड आहे, माती आहे, सगळं साहित्य गावातून पलीकडच्या गावातून जे काय बाजूला कॅमेऱ्यापासून बाजूला तुम्हाला जेवढं काही दिसेल ते सगळं कॅमेऱ्यात दिसतंय. त्यामुळं एका व्यावसायिकाची हॉटेल गेली आहे, दुसऱ्याचं भुसार मालाचं दुकान गेलंय. या चौकामध्ये मी आहे आणि तुम्ही जर या सगळ्या भागामध्ये जर बघितलात ना तर नुकसान होणं कशाला म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं मंत्री झाडून मराठवाड्यामध्ये फिरतायत, दौरे करतायत, पाहणी दौरे करतायत, पण या गावामध्ये कुणीही आलेलं नाही आहे. यांची प्रश्न कोण मांडणार आहेत? यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणार कोण आहे? स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी, तलाठी, तहसीलदार यांना या प्रश्नाचं गांभीर्य अजूनही का नाही आहे? जिथं मी उभा आहे तिथे तुम्हाला छत्री घेऊन उभा लागतं, कारण वरून पाणी सुरू आहे, खाली पाणी तुंबलंय, साहित्य पांगलेले आहेत. तुम्ही चालताना पण तुमचा पाय कधी चिखलामध्ये जाईल याची शाश्वती नाही. मी हे का सांगतोय? पलीकडून हॉटेलचं नुकसान झालंय, भुसार माल वाहून गेला. एक मागाशी काका सांगत होते इथं एक सलूनचं दुकान होतं. आता त्या मालकाला पण शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो मालक आम्हाला मिळू शकला नाही. त्याचं दुकान गायब झालंय. एकही सामान त्यात उरलेलं नव्हतं. त्यामध्ये कंगवे होते. जे सलूनमधलं जे साहित्य असतं ते साहित्य पूर्णतः वाहून गेलंय. म्हणजे दुकानाचं होत्याचं नव्हतं झालंय. ती दुकानच गायब झाली आहे पूर झाल्यानंतर. त्यामुळं एवढं मोठं आव्हान इथल्या शेतकऱ्यांसमोर, इथल्या उद्योगांसमोर, इथल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांसमोर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बीडमधल्या नागरिक असतील, महिला असतील, या सगळ्यांनी आता करायचं काय हा प्रश्न बीडमधल्या या सामान्य नागरिकांवरती आलेला आहे. त्यामुळं सरकारला या प्रश्नाकडे लक्ष घालावं लागेल. हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा लागेल. नुकसानीचे पंचनामे करून जेवढं ज्या ठिकाणी नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना, सामान्यांना मदतीचा हात मायबाप सरकारला द्यावा लागणार आहे. त्यामुळं तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची नेमकी मतं काय आहेत, कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कॅमेरामॅन गोपाळ हरणे सोबत मी आतिक, बीड.